फलटणमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या, महिला डॉक्टरनं हातावर लिहिलीये सुसाईड नोट। फलटण बलात्कार प्रकरणातील दोनही आरोपी पोलीस निलंबित, फरार झालेल्या पोलिसांच्या शोधात पथक रवाना। इस्लामपूरचं नाव बदललं, आता नाव ईश्वरपूर। केंद्र सरकारनं दाखवला नाव बदलाला हिरवा कंदील। राजाराम बापू कारखान्याचं नाव एका रात्रीत बदललं, नव्या नामफलकामुळे उडाला गोंधळ। राजाराम बापूंऐवजी कारखान्याला डफळेंचं लागलंय नाव। शनिवार वाड्यात किन्नरांचं आंदोलन, शनिवार वाड्यात नमाज पठणाचा निषेध। केंद्र सरकारकडून नव्या सरन्यायाधीश निवडीची प्रक्रिया सुरू, न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा यांचं नाव अग्रक्रमावर। भारतीय सैन्यानं आणलेत नवे डॉग रोबोट, शत्रू सीमेत नजर चुकवून घुसणार हे रोबोट। संरक्षण मंत्र्यांच्या समोर सैन्याचं सादरीकरण। मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ओहोटीच, भाजपनं ठाकरे गटाला हाणला टोमणा। आदित्य ठाकरे करणार राहुल गांधींप्रमाणे व्हिडिओ सादरीकरण, निर्धार मेळाव्यात बीएमसी घोटाळ्याचे व्हिडिओ सादरीकरण। बिहार निवडणुकीमध्ये काँग्रेस भाजपला मदत करतेय, एमआयएमचा खळबळजनक आरोप। भाजपची स्वपक्षीयांवरच हेरगिरी, कार्यकर्त्यांच्या शिबिरात भाजप नेता चंद्रशेखर बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य। कार्यकर्त्यांचे फोन आणि व्हॉट्सअप निरीक्षणाखाली, बावनकुळेंचं वक्तव्य। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणखी अडचणीत, मोहोळ यांच्यावर शिवसेना नेता धंगेकरांचा नवा आरोप। महापौर असताना मोहोळ बढेकर बिल्डरची गाडी वापरायचे, धंगेकरांचा आरोप। कर्जत खोपोली लोकल मार्गावर 1 नोव्हेंबरपर्यंत बदल, तांत्रिक कामासाठी 1 नोव्हेंबरपर्यंत विशेष ब्लॉक। दिल्लीमध्ये कधी जायचं ते 2029 नंतर बघू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सूचक वक्तव्य। आंध्र प्रदेशमध्ये बसला आग, 21 जणांचा होरपळून मृत्यू। भुजबळ, तुम्ही मुंडे भावा बहिणीमध्ये मिठाचा खडा टाकू नका, प्रकाश महाजन यांचा सल्ला। मनोज जरांगे आता शेतकरी नेते होणार, शेतकरी प्रश्नावर जरांगे उभारणार जनआंदोलन। ऍड गुरु पियुष पांडे यांचं निधन, वयाच्या 17व्या वर्षी मुंबईमध्ये घेतला अखेरचा श्वास। पश्चिम रेल्वेची विक्रमी दंड वसुली, एकाच दिवसात 1,39,00,000 रुपयांचा दंड वसूल। फुकट्या प्रवाशांवर पश्चिम रेल्वेमध्ये संक्रांत।